लॉंग ऑफच्या दिशेने एक चौकार वसूल करता प्रशांत बाबुल आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचता ती म्हणजे 10. फटकेबाजी करता निसता पहिल्या चेंडू पासून कधीतरी रापणीत आता बदल करून देतात यष्टी रक्षक. येटच्या पालवरच्या उपरच्या पालवर नेऊन ठेवल्यान काहीतरी क्षेत्ररक्षणात बदल. महागडाचा षटक होताना दिसता पहिला षटक. षटकातला पुढचा चेंडू घेऊन हेमंत सामना करतो पुन्हा एकदा मोठ्या फटक्यांचा बादशाह पप्पू. डावे एसटीच्या बरोबरच बाहेर चेंडू पंचप्रसाद तरी पहिल्या एका वावेची खून दाखवतात. एक अतिरिक्त धाव मिळता फुकटची धाव म्हणतात हे का असं नाही. धाव संख्या झाली ती 11 म्हणजे डबल एक्क्याचो गेम पहिला षटक चालू असताना बघूक मिळता. संध्याकाळी लावून खावा डबल एक्क्याचो गेम पहिला षटक चालू असताना पुढचं चेंडू नेमत सामना करतो पप्पू. पुन्हा एकदा पप्पूच्या बॅट मधून मोठं फटको चेंडू हवाई सफर करीत जाता सीमा पार षटकार. अजून एक वळ हेमंतच्या पाठीर. आंबे हळदीची नक्कीच गरज काढून षटक संपलेलं नाही. पप्पूची बॅट टापलेली. ह्या धाव संख्या झाली ती 17 म्हणजे खतरा. निश्चित खतरा कोणासाठी येतो काळात पुढच्या चेंडूवर. कारण पप्पू मोठे मोठे फटके मारताना दिसता आपल्या संघासाठी एक चांगली खेळ साकारता. पहिला षटक चालू असताना पुरेपूर समाचार करता हेमंतच्या गोलंदाजीचो. एक धाव मिळता या फटक्यावर. एका धावावर समाधान मानतो दोन्ही फलंदाज. चांगला क्षेत्ररक्षण चांगली फेक. जे मंडळाचे लाईन वन होत त्यांच्यासाठी बातमी या जा 200 रुपयाचा पारितोषिक होता जेलसाठी ता कमी करून 100 केलेला हा. कारण पप्पू मोठे मोठे फटके मारता या सामन्यात. कॅच घेताना विचार करा 100 रुपये आपणा होत. पुन्हा एकदा डावे एसटीच्या बरोबरच बाहेर अजून एक वाव पाणी मोजला जाता. काहीतरी नियंत्रण बिघडता गोलंदाजीत. टप्प चुकता आणि याचा फायदा मिळता तो मळई संघाची धाव संख्या झाली ती 19. पहिला षटक अजून प्रगती पथार. एक महागडा षटकाची सुरुवात होता ती मोंड संघाच्या वतीन. पुन्हा एकदा डावे एसटीच्या बरोबरच बाहेर बघता वडे आणि मागता भजी तेतलो चेंडू. अजून एक सोयर चेंडू. अजून एक वाव पाणी मोजून काढता आपल्या पहिल्या षटकात. धाव संख्या 1 ने थोडीशी वाढता. धाव संख्या झाली ती 20. अनिल खेळाक तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगलो चेंडू होतो खणून काढलेलो हे चेंडू. एक धाव पुरी करतात. एका धावेर समाधान. पहिल्या षटकाचा जवळजवळ खेळ पूर्ण होता. संघाची धाव संख्या होती एका षटकानंतर बिनबाद 21. चांगली सुरुवात मळी संघाच्या वतीन. चांगले फटके मारले ते प्रशांत बाबुलने या षटकात. आता काहीतरी जबाबदारी षटक टाकूचा लागत. कारण पहिल्या षटकात खूप महागडा असा षटक पडला मोंड संघाच्या वतीन. दुसऱ्या षटकात सगळी जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो नवीन गोलंदाज मोंड संघाच्या वतीन विशाल पोसम. एका चांगल्या गोलंदाजीची गरज. एका चांगल्या षटकाची गरज. स्ट्राइक वरती येतो अनिल. सामना करतो विशालच्या गोलंदाजीचो. चांगलो चेंडू कट करचो प्रयत्न होतो. बॅटची कडा घेऊन चेंडू एसटी रक्षा हातात जाता आणि पहिलो मासो गळाक लागता अनिलच्या रूपाचो. पहिला कलाम आपल्या नावावर लावून घेतलं तर विशाल चांगल्या तशीच गोलंदाजी केल्याने चांगली गोलंदाजी सुरुवात. षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद होता मळी संघाचो अनिलच्या रूपात. तर नवीन फलंदाज मैदानात उतरताना दिसता तो अनिलची जागा घेऊ शैलेश. डीजे वाजवा.
शैलेश सामना करतो विषय फुल टॉस मध्ये चेंडू चांगला क्षेत्ररक्षण. हो एक धाव मिळता या चेंडूवरती. वयाचा विचार करशाल तर चांगला क्षेत्ररक्षण बघू मिळतं आपणाक. अजून एक चांगलो चेंडू एकच धाव मिळता या चेंडूवरती. पुढचा चेंडू घेऊन आता मध्ये यष्टकच्या सोप्या झेल प्रशांत सारखो एक मोठो मासो गळा लागता या षटकात. चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन विशालच्या गोलंदाजीतून. प्रशांत नावाचा भला मोठा कलाम आपल्या खांद्यावर उचलून घेतल्यात आणि आता खालच्या मानेन तंबूत परतताना तो म्हणजे प्रशांत बाबोल मोठे फटकेबाजी केल्याने आपल्या संघासाठी पहिल्या षटकात जवळजवळ 2 खणखणीत षटकार आणि 1 चौकार वसूल केल्याने या पहिल्या षटकात 16-18. नवीन गेलेलो फलंदाज तन्मय प्रभू. तन्मयसाठी गाणं घ्यायचं लागलं तर हिची चाल तुरु तुरु असं तुरु धावणारो हा यो तन्मय प्रभू. आता बघूया कशा प्रकारची फलंदाजी करता आपल्या संघासाठी. पहिलो चेंडू निर्धाव जाता. एक चांगला षटक काहीतरी कमबॅक करता नदीचा मोंड संघाचा यो गोलंदाज. 4 चेंडू खर्च करताना जवळजवळ 1च धाव खर्च केल्यान आणि 2 महत्वाचे असे गडी बाद केल्यान. पुढचा एक चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होतो. पुन्हा एकदा तन्मयला चेंडू निर्धाव जाता. बाकीचा काम यष्टीरक्षक पुरं करता. कौतुक करू चला कधी या गोलंदाजीचा. जेव्हा खरी गरज होती काहीतरी धावसंख्येक आळो लावतो तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी केल्यान. जवळजवळ 5 चेंडूंचो खेळ पुरवता या षटकातलो 1च धाव खर्च करता महत्वाचे 2 गडी बाद करता आपल्या या षटकात. दरम्यान षटकातलो शेवटचो चेंडू सामना करतो तन्मय. आता मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू जाता. 1 धाव पुरी करतात. दुसरी धाव होता की नाही बघूची हा पण प्रयत्न होताना दिसणार नाही. 1 धावेर समाधान. 2 षटकांचा खेळ पुरो होता. संघाची धाव संख्या होता ती 2 गडी बाद 23. खूप चांगला षटक. जवळजवळ 2च धाव खर्च केल्याने या षटकात विशाल पोसम आणि महत्वाचे असे 2 गडी बाद केल्यान. कौतुकास्पद अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. आणि आता मात्र निर्णायक हाणामारीचा षटक आणि ता षटक घेऊन येतो नवीन गोलंदाज. नवीन गोलंदाज मनोज शिरवडकर. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन मोंड संघाच्या वतीने सामना करतो तन्मय. 3 चेंडू खेळलेलो तन्मय. आता मात्र एक चांगलो चेंडू. सुनील जोशी चेंडूच्या मागे धावतो. चेंडू सीमा पार होता. चौकार पहिल्या चेंडूवरती वसूल करता. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची गरज तन्मयच्या बॅटमधून. पुढचो चेंडू घेऊन मनोज. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती मनोज सामना करतो तन्मय. 1 चौकारनिशी खेळता. पुन्हा एकदा एक चांगलो फटको. झेल झाला असता जर प्रयत्न चांगलो केलो असतो पण चांगला क्षेत्ररक्षण. डीजेच्या माध्यमातून डीजे भारत आपली चांगली गाणी ऐकायला मिळतात आमका. दमदार अशी गाणी. खूप खूप आभार तुमचे डीजे भारत सर. मराठी गाण्यांचा आस्वाद. पुढचो चेंडू घेऊन मनोज. फुलटॉस चेंडू. त्याचा पुरेपूर फायदो. चेंडू मात्र हवाई तिकीट काढून सीमा पार होता. षटकार. काहीतरी महागडा षटक ठराक शकता. 3रा षटक. 2रा षटक चांगला झाल्यानंतर 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 1 चौकार. आता ह्यो षटकार.
धाव संख्या झाली आहे ती 34. लाईनमन 100 रुपये लागू. अजय सनिये लाईनमनांसाठी बक्षिसांचं वर्ष आमचे कृष्णा मालणकर यांच्याने केलेलो हा. पुन्हा एकदा चांगलो लॉंगनच्या दिशेक फटको. चेंडू एक धावपुरी होता. खैतरी खराब क्षेत्ररक्षण. लाखाचे खा क्षेत्ररक्षक पडला भोक आणि भोकाचा रूपांतर चौकारात. अर्धो क्रिकेट आणि अर्धो फुटबॉल असो खेळ करताना दिसताना क्षेत्ररक्षक ज्यांनी मागाशी चांगली गोलंदाजी केल्या पण खैतरी खराब क्षेत्ररक्षण आणि फटको बसता 4 रन्साक. संघाची धाव संख्या होती ह्या चौकारात 38. तसेच आजची ही तांबडी चषक स्पर्धेमध्ये मंडळाच्या सदस्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे ती आपले दादा कृष्णा मालडकर, मोरेश्वर पराडकर आणि मोरेश्वर बाबल यांच्याकडून त्यांचे आम्ही मंडळातर्फे खूप खूप आभार मानतो. मोठा फटको. चेंडूच्या खाली क्षेत्र हाताचा गुलाम करून गुळमात येऊन चेंडू पडताना चांगला झेल पकडला जाता आणि एक मोजून एक मोठो मासो गळाक लागता आणि तो पण एक चांगली फटकेबाजी करणारो आपल्या संघासाठी शैलेश. एक षटकार आणि एक चौकाराच्या बॅट मधून बघूक मिळालेलो. आता मात्र यशवंत तंबूत परत नवीन जाणारो फलंदाज प्रशांत. तसेच संध्याकाळी सर्व क्रिकेट रसिकांना आणि जमलेल्या सर्व खेळाडूंना चहाची व्यवस्था सुद्धा कृष्णादादा मालडकर यांच्याकडून करण्यात आली आहे संध्याकाळी ठीक 4 वाजता. तरी पण मंडळाकडून त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद कृष्णा मालडकर. जेवणाची आवड असलेले आमचे दादा मालडकर यांनी नेवल डॉकच्या आयोजनात पण चांगला सहकार्य केला जेवणाचा. त्यांनी आता चहा पाण्याची पण सोय केली आहे संध्याकाळी सगळ्या क्रीडा रसिकांसाठी. खूप खूप आभार. फुलटॉस मध्ये चेंडू. मोठो फटको. चेंडू हवेत. बघूचा चेंडू अडवता गेला. चेंडू मात्र सीमा पार होता आणि 4 धाव मिळतात त्या शेवटच्या चेंडूवरती. तसेच कुबल परिवाराचे सदस्य सचिन जोशी यांचे सुद्धा इथे आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायच्या विनंतीला मान देऊन आज आपण इकडे आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जेवणाची व्यवस्था ही फक्त मंडळाच्या सदस्यांना करण्यात आलेली आहे. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कृष्णादादा मालडकर, मोरेश्वर बाबल आणि मोरेश्वर पराडकर या तिघांच्या वतीने ही जेवणाची व्यवस्था आजच्या दिवसासाठी करण्यात आलेली आहे. तसेच संध्याकाळी 4 वाजता क्रिकेट रसिकांसाठी व सर्व खेळाडूंसाठी चहाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे कृष्णादादा मालडकर यांच्याकडून. त्यांचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार आणि अशीच सहकार्याची अपेक्षा आपण दरवर्षीच करूया. धन्यवाद. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील सामने सध्या मैदानावर चालू आहेत. 3 षटकांचे असे सामने राहतील. या स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. या सर्व बक्षिसांचे ज्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे त्या सर्वांचे आभार. इतर जी काही मदत केली आहे त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या तांबडी चषक स्पर्धेच्या वतीने आणि अशीच सहकार्य दरवर्षी आम्हाला लाभेल अशी आपण अपेक्षा करूया. दरम्यान सामन्याला थोड्या वेळात सुरुवात होते. पंच म्हणून आपले भर उन्हामध्ये काम करतात प्रसाद तारी आणि सागर सने मोलाचे सहकार्य देतात आपल्याला की एवढ्या भर उन्हामध्ये सुद्धा ते पंचांचं काम महत्त्वाची अशी भूमिका बजावत आहेत. दरम्यान यानंतरचा होणारा सामना आहे तो निवृत्ती श्री रामवाडी तसेच श्रीकृष्ण कोळम या दोन्ही संघाच्या संघनायक आणि टास्क बॉस या कक्षामध्ये यायचं आहे. दरम्यान फलंदाजांनी सलामीवर 2 फलंदाज असतील त्यांनी ताबडतोब मैदानात जायचं आहे.
धन्यवाद. 42 धावांत पूर्ण करून 43 धावांचा लक्ष ठेवला तर मोहन संघासमोर मळी संघात. तर मोहन संघाच्या सलामीचे फलंदाज मैदानात जाताना दिसतात. आपणा ही जोडगोळी या स्पर्धेतील हे दुसऱ्या फेरीतील सामने चालू आहेत मैदानावरती. अजूनही बरेच सामने या मैदानावर होणार आहेत. कृपा करून सहकार्य करा. जेवढ्या लवकर सामने होतील त्याचप्रमाणे लवकर इथे बक्षीस वितरण पारदर्शक वितरण सुद्धा लवकर होईल अशी अपेक्षा करूया. पंचांना मी विनंती करतो की सामना आपण त्वरित चालू करायचा आहे. पंच प्रसाद या सामन्यासाठी हिरवं कंदील. पहिला षटक घेऊन मंचेकर. मोठा फटको मनोजच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती. चांगला क्षेत्ररक्षण. 6 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी. चांगला क्षेत्ररक्षण बघूक मिळाला. लाईनमन एकच धाव पहिल्या चेंडूवरती. पहिला षटक घेऊन येतो तो प्रशांत मंचेकर. आता मात्र दिनेश स्ट्राईक वरती आपल्या खेळताना दिसत. सामना करतो प्रशांतच्या गोलंदाजीचो. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होतो. चेंडू काय चांगलंसं खेळा गेलो नाही. बाकीचं काम फाईन लेगच्या दिशेत उभं असलेलो क्षेत्ररक्षक पूर्ण करताना पहिलं धक्को बसता मोहन संघाक. बाबू धावडे यांचे सुद्धा इकडे आगमन झालेले आहे. मी विनंती करेन त्यांनी या पॅव्हिलियन मध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बाबू धावडे तांबडे क्रिकेट संघाचे सदस्य तसेच आमचे सहकारी बाबू धावडे यांनी सुद्धा पॅव्हिलियन मध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद डीजे. भावेश मेहतर निवती शिरमाडी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस्का बॉक्स मध्ये. भावेश मेहतर. नवीन गेलेलो फलंदाज स्ट्राईक वरती आपणाक दिसतात तो म्हणजे प्रशांत बाबल. ज्यांनी मागाशी चांगला असायचा झेल पकडला तो प्रशांत बाबल आपणाक स्ट्राईक वरती खेळताना सामना करीत तो प्रशांत मंचकरच्या गोलंदाजीचो. चांगलीशी गोलंदाजी आपल्या संघासाठी एक कलाम आपल्या नावावर लावून घेतल्यान. पुन्हा एकदा मोठा फटको मारचा प्रयत्न. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून आणि गुळमात जाऊन चेंडू पडता. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा कलाम आपल्या नावावर लावून घेतात तो म्हणजे प्रशांत मंचेकर. एका मागोमाग एक असे 2 फलंदाज तंबूत परतले ते म्हणजे मोहन संघाचे. 43 धावांचा पाठलाग करताना मोठे फटके मारूचो इरा तो फसता आणि 2 चेंडूवरती 2 महत्वाचे गडी बाद होतात. नवीन गेलेलो फलंदाज स्ट्राईक वरती विशाल, ज्यांनी मागची चांगलीशी गोलंदाजी केली. विशाल साठी गाणा खायचा लागला असं तर उधळीत ये रे गुलाल, पण तू काय धावांचा गुलाल उधळूचो लागा तुझ्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सिपचा फटको. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू मात्र सीमारेषा पार करता चौकार वसूल करता रिव्हर्सिपच्या पद्धतीने. पंचप्रसाद तारी चौकारची खूण दाखवतं. चांगली सुरुवात. नाणेफेकीचो कौल लागता श्रीकृष्ण कोळप संघाच्या वतीन आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी पाचारण केला तर निवती सिरामडी म्हणजे माझ्या स्वतःच्या संघात. जोरदार प्रॅक्टिस होताना दिसता पॅव्हिलियनच्या बाजू कोळम संघाच्या वतीन. गावातून काल जिलेले 4 फलंदाज गोलंदाज आपणा सराव करताना दिसतात पॅव्हिलियनच्या बाजूक बघलास तर. जोरदार तयारी या पुढचं चेंडू घेऊन प्रशांत आणि आता मात्र दांडी गुल होता. अजून एक धक्को बसता तो मोहन संघाक. आता मात्र मका हे महिने प्यार कियाचा गाणा नक्कीच सांगू आठवत.
तू चल मै आई असे एका मागोमाग एक फलंदाज तंबू देतात ते आई भैराई देवी मोहन संघाचे 43 धावांचा पाठलाग करताना एका तरी फलंदाजा खांदार भली मोठी रोईली जाऊन नागर टाकून उभ्या व्हायचा हा गेलेलो फलंदाज प्रशांत कोयंडे एक चांगली गोलंदाजी करत दिसताना पहिला षटक प्रशांत मंचेकर आपल्या संघासाठी जवळजवळ 3 गडी बाद केल्याने या षटकात 5 धावा खर्च करताना 3 गडी महत्वाचे असे बाद केल्याने प्रशांतने आपल्या गोलंदाजीत पुढचा चेंडू घेऊन प्रशांत आणि अजून एक चेंडू निर्धाव जाता आणि पहिल्या षटकाची सांगता होय मात्र होता संघाची धाव होता ती मात्र 5 3 गडी बाद 5 पहिल्या षटकाचा खेळ पुरा होता 43 धावांचा पाठलाग करताना 3 विकेट महत्वाचे 3 गडी बाद केल्याने आपल्या संघासाठी चांगलीशी गोलंदाजी आता मात्र दुसरा षटक घेऊन स्वतः होडेकर प्रशांत बाबल मळी संघाच्या वतीन सामना करीत मनोज प्रशांत बाबल प्रशांत आपल्या षटकात पहिलं चेंडू चांगलं असं फटको मनोजच्या बॅट मधून हवाई फायर पहिलं चेंडू सीमा पार होता चेंडू जाऊन गडग्याच्या पहिल्याडी असलेल्या कवात्याच्या मुळात जाऊन पडता पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आणि प्रशांतच्या पाठीवर एक वळ बघूक मिळता आता बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटको मोहन संघाच्या वतीन अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडू जवळजवळ 32 धाव उभे करूचेत पुढचा चेंडू घेऊन प्रशांत सामना करतो मनोज पुन्हा शॉट पद्धतीचे चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नाही 2 क्षेत्ररक्षकाच्या चेंडू मधून जातात चौकार काहीतरी महागडा षटक सुरुवात झाला असा म्हणा हरकत नाही पहिल्या चेंडूवरती एक षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार 10 धावा खर्च करता प्रशांत आपल्या 2 चेंडूत धाव संख्या झाली आहे ती 15 दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अशाच प्रकारच्या फटक्याची गरज मनोजच्या बॅटमधून जर सामना जिंकायचा पुढच्या फेरीत प्रवेश करूचो हा तर अशाच प्रकारचे फटके मारूचे लागतील काहीतरी आता क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसता प्रशांत बाबल आता शेवटचे 10 चेंडूने 28 धावांची गरज रोमहर्षक होणार असो सामना नक्कीच आता मात्र बॉकल पद्धती चेंडू असो खेळून काढलेलो फटको 1 धाव पुरे करतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसता धाव बाद होऊ शकतात जर चांगली फेक झाली तर पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामधनं आणि 2 धाव वसूल करतात धाव संख्या झाली ती 17 पुन्हा एकदा खतरा 9 चेंडू आणि 26 धावांचा असा विजयाचा समीकरण पुढचा चेंडू घेऊन प्रशांत सामना करतो मनोज पुन्हा एकदा पहिल्याच पद्धतीचा फटको चेंडू हवाई सफर करता अजून एक चेंडू सीमा पार होता अजून एक वळ प्रशांतच्या पाठीर बघूक मिळता धाव संख्या झाली ती 23 आता मात्र 8 चेंडून 20 धावांची गरज चांगली फटकेबाजी करताना दिसता आपल्या संघासाठी तो सलामीसाठी गेलेलो फलंदाज मनोज काहीतरी महागडा षटक प्रशांत बाबलचा जवळजवळ 4 चेंडूत 18 धावा खर्च करता अजून 2 चेंडू शिल्लक प्रशांतच्या षटकातले पुन्हा एकदा
शफल करून मारचो प्रयत्न होतो, परंतु प्रयत्न फसता. एक चेंडू मात्र निर्धाव जाता. अशाच निर्धाव चेंडूची गरज असतात ती प्रशांत भाबलच्या षटकात. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रशांत आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन सामना करतो मनोज. पुन्हा एकदा मोठा फटका बघूचा झेल होता की नाही. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र एक मोठो मासो गळाक लागता शेवटच्या चेंडूवरती प्रशांतच्या. मनोजच्या रूपात मनोजचा मैदानावरती रावणा खूप गरजेचा होता. अजून 6 चेंडू त्याच्या ताटात वाढून ठेवलेले होते, पण मोठ्या फटक्या मारूचा प्रयत्न फसता आणि चांगला झेल पकडला जाता. आता लॉंगॉनच्या दिशेक नवीन गेलेलो फलंदाज मोहन संघाच्या वतीन हेमंत चौगुले. शरीर यष्टी बघलाच तर समोरच्या गोलंदाजा घाम फुटात, पण तशा प्रकारचे फटके मारूचे लागतील. चांगली खेळी करून तंबूत परतताना आपल्या संघासाठी तो म्हणजे मनोज. जवळजवळ 19 धावांची खेळी साकारल्याने आपल्या संघासाठी त्या 2 खणखणी षटकार आणि 1 चौकार बघूक मिळालो. जरी गडी बाद झालो तरी महागडा षटक असा ठरला तर म्हणजे प्रशांत भाबलचा. आता मात्र निर्णायक षटक. शेवटचे 6 चेंडू 20 धावांची गरज करा, नाहीतर मरा अशी अवस्था. आणि महत्वाचा आणि जावदीरचा षटक घेऊन येतात तो म्हणजे गोलंदाज निलेश कोयंडे. जबाबदारीचा षटक. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज ती मोहन संघाक. पुढच्या फेरीत प्रवेश करूसाठी मोठे फटके मारूचे लागतील. एक्का दुक्क्यान सामना विजय होऊचो नाही. 6 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठो फटको. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः प्रशांत एकच धाव पुरी करतात. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावा. अंगार काटो उभो करणारो असो यो सामनो रंगलेलो दिसता. शेवटचा षटक. निलेश आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन सामना करीत तो मात्र दुडे अंगाचा यो फलंदाज हेमंत. मोठो फटको मारूचो प्रयत्न. पंचांकडे लेग बिफोरची दाद मागतात, पण पंच आपल्या निर्णयावर कायम. 1 चेंडू निर्धाव जाता. आता मात्र 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. जवळजवळ सामना आपल्या बाजून ओढून आणलो तो म्हणजे सूरज या फलंदाजा मनोज या फलंदाजान. आणि ऐन मोक्याच्या क्षणी आपलं विकेट गमावल्यान. पुढचा चेंडू घेऊन चांगलो फटको. फाईन लेगच्या दिशेक चेंडू जाता. बघूचा चेंडू जिंकता की क्षेत्ररक्षक जिंकता, आणि चेंडू हे विजयी ठरता आणि हे चौकार मिळता या फलंदाजाक. लेग बाईचा इशारो पंच प्रसाद तारी यांचो. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूत 15 धावेची गरज करा, नाहीतर मारा. भर कडकडलेल्या उन्हात यो तापलेलो सामनो. 3 चेंडू आणि 15 धावा. पुढचा चेंडू घेऊन स्टॅपर्ड होऊन मारूचा प्रयत्न होतो. 1 धाव पुरी करतात. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसता, पण प्रयत्न पूर्ण होणार नाही आणि एकाच धावावर समाधान. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 12 धावांची गरज. ज्या राहुल तेवती आणि परवाच्या दिवशी तुम्ही सामना बघला असता तर असेच षटकार मारल्याने सामना विजय केले होते. अशा प्रकारच्या षटकाराची आता गरज हा, कारण शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावा. 14. पुन्हा एकदा मोठो फटको. चेंडूच्या खाली प्रशांतच्या वळ्याक पडता भोक आणि 2 धावा पुरे करतात. 3 घालल्याने काय काढूगत ना नाही तेनीच मारलं. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूत 12 धावेची गरज. क्रिकेटमध्ये काही घडू शकता. जोपर्यंत चेंडूंचा खेळ पुरो होणार नाही तोपर्यंत 1 चेंडू आणि 12 धावा. जवळजवळ डझनभर अशी धावसंख्या शेवटच्या चेंडूवर काढूच्या. चांगलो फटको. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. आणि मळई संघ सामना विजय ठरता. मळई संघाचा खूप खूप अभिनंदन. तर मोहन संघाने येऊन आपला सन्मान चिन्ह घ्यायचा. ह्याच्यानंतर होणारा सामनो निवती श्रीरामवाडी क्रिकेट क्लब विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. आता मी तुमची रजा घेते. पुढचं समालोचन करतील माझे सहकारी.
प्रीतम ढोके देवगडच्या मिठबाव गावचे सुपुत्र पुढचं समालोचन मराठीतून ऐकाक मिळत आपणाक मी तुमची रजा घेते धन्यवाद.